सगळ्यांचं मी स्वागत करतो reselhub.in ह्या एका नवीन प्रोजेक्टमध्ये. हा एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे जो आपण 26 जानेवारीला आपण सॉफ्ट लॉन्च केलेला आहे याचा. आणि फायनल आपलं लॉन्चिंग जे होणार आहे ते शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला आपण पूर्णपणे लॉन्च करणार हा प्रोजेक्ट. तर प्रोजेक्ट दाखवण्याच्या आधी आताची जी सिच्युएशन आहे ना ती आपण थोडक्यात आपण डिस्कस करूया. तो मी तुमच्या समोर स्क्रीन शेअर करतोय. तर आपण ई कॉमर्स एंटरप्रेन्युअर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण लॉन्च करतोय. बेसिकली ज्या गोष्टी आहेत त्या मी थोडा फास्ट फॉरवर्ड करतो, जे आपण बॅकग्राऊंड आपलं डिस्कस करण्यासाठी. मेनली आपण आज बसलोय ते सिक्रेट ऑफ मनी, म्हणजे पैशाचं सिक्रेट काय. आपल्याला बरेच लोक पैसे कमवा सांगतात, आपण मेहनत करतो, पण त्याच्यानंतर पण प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला तेवढा इन्कम येत नाही जेवढा आपल्याला हवा असतो, किंवा आपल्या मेहनतीच्या प्रोपोर्शनेट मध्ये पण आपल्याला तेवढा इन्कम येत नाही. तर आताची जी सिच्युएशन आहे ना की पैसे आपल्याला एक्झॅक्टली पाहिजे कसे असतात. तर पहिली गोष्ट आहे डेली लिव्हिंग्स. डे टू डे जे आपले एक्सपेन्सेस आहेत त्यासाठी आपल्याला पैशाची गरज आहे. नेसेसरी एक्सपेन्सेस असतात, जसे आपल्या एज्युकेशनसाठी मुलांचा पैसा लागेल, किंवा स्वतःचं घर घेण्यासाठी पैसा लागेल, किंवा आपल्या रिटायरमेंटसाठी पैसा लागेल. या बेसिक नेसेसरी गोष्टी आहेत ज्याला आपण अवॉइड करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर थर्ड पार्ट येतो तो म्हणजे ड्रीम्सचा, जसं आपण म्हणतो कार असेल, बंगला असेल. पण 90% लोक आहेत ना हे डेली लिव्हिंग ह्याच्यामध्येच त्याच्यातच स्ट्रगल करत त्यांची लाईफ संपून जाते. नेसेसरी एक्सपेन्सेस पण बऱ्याच लोकांकडे अवेलेबल नसतात, त्यामुळे त्यांच्या मुलांना पण व्यवस्थित एज्युकेशन पण त्यांना देता येत नाही, चांगल्या स्कूलमध्ये पाठवता येत नाही, चांगला लाईफस्टाईल त्यांना देता येत नाही. ड्रीम्स तर एकदम खूप लांबची गोष्ट झाली. तर ह्यासाठी पाहिजेत. पण मेजॉरिटी प्रॉब्लेम आहे जो आताचं जे सिच्युएशन तुम्ही ऐकत असाल, तर पुढची जी पुढची जी काही या वर्ष येणार आहेत, पुढची 5 ते 10 वर्ष, त्याच्यामध्ये मेजॉरिटी पीपल लेस मनी किंवा नो मनी कॅटेगरीमध्ये येतील. म्हणजे जे आता मिडल क्लास स्वतःला समजतात ते पुढे जाऊन अपर मिडल क्लास बनणार नाहीत, तर मिडल क्लासचं भविष्य आहे ना हे गरिबी आहे. हे फॅक्ट आहे. कारण आपलं अर्निंग आहे ना हे कमी कमी होत चाललंय, आणि एक्सपेन्सेस हे वाढत चाललेले आहेत. हा बेसिक कॉज आहे. आणि आपल्याला जेवढं इन्कम, आपण तुम्ही स्वतः विचार करा, ज्यांचं वय असं 40-45च्या रेंजमध्ये असेल, 20 वर्षापूर्वी पण आपण तेवढीच मेहनत करत होतो, त्याच्यापेक्षा कदाचित आता जास्त मेहनत करतोय, पण पैसा तेवढाच येतो जेवढा 20 वर्षापूर्वी येत होता. जो इंजिनियर 10 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत होता त्यालाही 3 लाखाचंच पॅकेज मिळत होतं. आता जो 10-12 वर्षानंतर पास आउट होऊन बाहेर पडतोय त्यालाही तेवढंच पॅकेज मिळतं जेवढं 10 वर्षापूर्वी मिळत होतं. म्हणजे टॅलेंट वाढतोय, मेहनत वाढते, पण पैसा तेवढा येत नाही जेवढा हवा आहे. तर हा बेसिकली प्रॉब्लेम आहे की मिडल क्लासचं भविष्य गरिबी आहे. कारण आपण काय करतो की अर्न करतो, सेव्ह करतो, इन्व्हेस्ट करतो, हे एकदम इझी वे आपल्याला वाटतं, पण ते तसं होत नाही. एक सर्वे सांगतो इकॉनॉमिक टाइम्सचा, जेवढे सॅलरी पर्सन आहेत त्यातले 10% फक्त लोक, इंडियातले टॉप 10 वेजेस, 10% लोक आहेत जे 25 हजाराच्या वरती इन्कम करतायत सॅलरी थ्रू. याचा अर्थ असा असतो की 90% लोक आहेत हे 25 हजाराच्या पेक्षा कमी सॅलरी घेत आहेत. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा कुठल्याही वेअर हाऊसेसमध्ये जी काम करणारी मुलं आहेत, 10,000-12,000च्या रेंजमध्ये ते लोक इन्कम करतायत. जे कॉल सेंटरमध्ये काम करतायत, बॅक ऑफिसमध्ये काम करतायत, जे डॉग बॉयचं काम करतायत, ह्या सगळ्यांची सॅलरी आहे ना 10 ते 15,000, 20,000च्या रेंजमध्ये त्यांची सॅलरी झालेली आहे. म्हणजे 25 हजाराच्या वरती जर का आपले उत्पन्न असेल तर आपण 10% टॉप इंडियनमध्ये मोडले जातो. ही वस्तुस्थिती आहे. आता काही लोक सांगतात की अजून आपण अभ्यास करू आणि चांगली डिग्री घेऊ. तर हा रिपोर्ट आहे सॅलरी ट्रेंड. बीपीओ, रिअल इस्टेट किंवा आय टी याच्यामध्ये जर का तुम्ही इंजिनिअरिंग केलं आणि जवळजवळ 4 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुमचं पॅकेज 6 ते 8 लाखाच्या रेंजमध्ये जातं. म्हणजे महिन्याला तुम्ही 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता. पण आता त्यालाही डेंजर झोनमध्ये टाकलेलं आहे. ते आहे म्हणजे एआयने. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा जो कॉन्सेप्ट आता लॉन्च होत चाललाय, त्याच्यामुळे गुगल, मेटा, ॲमेझॉन, अदर टेक कंपन्यांनी पण लेड ऑफ करायला चालू केलेलं आहे. 95,000 एम्प्लॉईंना त्यांनी गेल्या वर्षी कामावरून काढून टाकलेलं आहे.
ही वस्तुस्थिती अजून भयानक होत जाणार आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत चाललेलं आहे. एका गेमिंग कंपनीने आर्टिफिशियल बोटला कंपनीचा सीईओ म्हणजे हेड बनवला आणि त्याची रेकॉर्ड ब्रेकिंग ग्रोथ झाली स्टॉक मार्केटमध्ये. आज प्रत्येक कंपनीनं एआय अडॉप्ट करायला चालू केलेलं आहे. आता तुम्हाला जे 15 वर्ष शिकल्यानंतर जी गोष्ट येते ती तुम्हाला चॅट जीपीटी आणि एआय एजंट तुम्हाला 2 मिनिटांमध्ये करून देत आहेत. ह्यामध्ये आपण कुठे राहणार? म्हणजे अनएम्प्लॉयमेंट वाढत जाणार आणि त्याला सोल्युशन काय असायला पाहिजे. त्या सोल्युशनवरती आपण एक मिशन घेऊन काम करणार आहे, ज्याच्यामध्ये हे मी सांगत नाही तुम्हाला, कारण की हा आपला लाईफचा पार्ट आहे. कारण आपण इन्कम आपली ही राईट साईडला जो आहे ना छोटा गोल हा आपला इन्कम आहे, आणि ही आपली रिक्वायरमेंट आहे की डेली नीड, नेसेसरी एक्सपेन्सेस, चाइल्ड एज्युकेशन, मॅरेज, ड्रीम्स हे सगळी मोठी आहे. आपलं काय होतं की आपलं इन्कम वाढत नसल्यामुळे आपण इन्कमच्या हिशोबाप्रमाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करतो. म्हणजे मला 1 BHK फ्लॅट घ्यायचा असेल आणि तो प्रॉपर मुंबईमध्ये घ्यायचा असेल, जे मुंबई मुलुंडमध्ये संपते किंवा तिकडे बोरवलीला संपते, तिथे 1 BHK फ्लॅटची किंमत पण 1 करोडच्या वरती आहे. मग मी जातो कुठे? कल्याण, बदलापूर, नेरळ. आता कर्जत साईडला पण लोक जायला लागलेत, कारण आपल्याला ते बजेटच नाही. त्याच्यामुळे आपण ऍडजस्टमेंट करत लांब 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 होत चाललोय. म्हणजे आपली लाईफ आहे ना ही अशी चालते. म्हणजे ह्या व्यक्तीला कार घेण्याची कॅपॅसिटी नाही, म्हणून तो बाईकवरच सगळं ऍडजस्टमेंट करून लाईफ चालवलं. आणि हीच आपली परिस्थिती सगळ्यांची झालेली आहे. आता ह्याला उत्तर काय येऊ शकतं? तर बिझनेस करायला पाहिजे. आणि बिझनेस कुठला करायला पाहिजे? तर आता जो ट्रेंडिंग बिझनेस तुम्हाला असेल, सगळ्या गोष्टी ऑनलाईन वरती आलेल्या आहेत. म्हणजे ई कॉमर्स बिझनेस आहे ना, हा बिझनेस ट्रेंडिंग बिझनेस आहे. आणि ह्यामध्ये जर का आपण उतरलो तर आपण बिझनेस करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. पण एक मिथ आहे ई कॉमर्स बिझनेस रिलेटेड, की आपल्याला असं वाटतं की हे माझं काम नाही, इट इज नॉट कप अवर कप ऑफ टी, किंवा मला ह्याच्याबद्दल काही नॉलेज किंवा स्किल नाही माझ्याकडे, किंवा माझ्याकडे बिझनेस म्हणजे लॉस, हेच आपल्या डोक्यामध्ये एक फॉर्म्युला बसवलेला आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की बिझनेस करायला लागला का माणसं बँकरप्ट होतात, म्हणजे दिवाळखोर होतात. आणि हा बिझनेस सुरू करण्यासाठी खूप मोठा पैसा लागतो. म्हणजे स्टार्टअप ज्या कंपन्या असतील ना, त्यांच्या करोडोची इन्व्हेस्टमेंट असते आणि तेवढं स्किल आणि एफर्ट्स त्यांना टाकावे लागतात, आणि त्याच्यानंतर पण गॅरंटी नसते की सक्सेसफुल होईल. पण हे सगळं मिथचा अर्थ काय असतो? मिथचा अर्थ हे असतो की आपल्याला खरं वाटणारं खोटं, म्हणजे सच लगने वाला झूठ, म्हणजे ते सत्य वाटत असतं पण ते खोटं असतं. तर हे खोटं काय आहे? कारण आपल्याला एकच प्रॉब्लेम आहे की आपल्याला असं वाटतं की बिझनेस म्हणजे रिस्क. आपण बिझनेस सुरू का करत नाही? आपल्याला जर का कोणी सांगितलं बिझनेस सुरू कर, ते सांगतात की बिझनेस सोडून द्या, मला कुठे 15-20 हजाराची नोकरी असेल तर ती द्या. कारण आपल्याला असं वाटतं की बिझनेस म्हणजे रिस्क, कारण त्याच्यामध्ये आपला पैसा इन्व्हॉल्व झालेला असतो. आता ह्यालाच आपण सोल्युशन म्हणून आपण लॉन्च केली आपली कंपनी, जिचं नाव आहे ReselHub.in. हा आपलं पोर्टलचं नाव. हे आपलं कंपनीचं प्रोफाईल मी करतो. ReselHub.in हे आपलं पोर्टल आहे. आपल्या कंपनीचं बेसिक टॅगलाईन आहे एम्पॉवरिंग एंटरप्रिन्युअर्स ट्रान्सफॉर्मिंग कम्युनिटीज. आणि हा आत्ताच्या घडीला पूर्ण वर्ल्ड मधला एकमेव मॉड्यूल आहे जो फिजिटल प्लॅटफॉर्म क्रिएट करतोय आपण. म्हणजे हा रिव्होल्युशनरी फिजिटलचा अर्थ असतो, फिजिकल आणि डिजिटलचं कॉम्बो हे आपल्या प्लॅटफॉर्मवरती आहे. बरेच बिझनेस आहेत ते फिजिकल म्हणजे लोकल लेवलला चाललेले आहेत, बरेच बिझनेस आहेत ते डिजिटल लेवलला चाललेले आहेत. म्हणजे जसं आता समजा तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटो, ओला, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे ऑनलाईन डिजिटली चाललेल्या आहेत. फिजिकलमध्ये शोरूम्स असतील तुम्हाला, इंडिया आपला डीमार्ट असेल किंवा तुमचे वॉलमार्ट असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फिजिकलमध्ये चाललेल्या. आपण ह्या दोघांचं ब्लेंडेड मॉडेल म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म आपण लॉन्च करतो आहोत. कंपनीबद्दल जर का सांगायचं झालं तर जवळजवळ टेक्नॉलॉजी, सेल्स, डिजिटल मार्केटिंग किंवा बिझनेस मॅनेजमेंट ह्याच्यामधली जी टीम आपली आहे, त्यांचा पुट टुगेदर सगळ्यांचा मिळून 100 इयर्सपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आपल्या टीमचा पूर्ण. आता करंटली आपल्याकडे जवळजवळ 22 लोक काम करत आहेत, जे आपलं हे टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आणि बॅकएंड पूर्ण सांभाळत आहेत. आपण करणार काय आहोत? तर आपण सप्लायर
रिसेलर आणि बायर यांच्यासाठी एक इकोसिस्टम क्रिएट करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी आणि ट्रॅडिशनल ई कॉमर्सला आपण कंबाईन करणार आणि ज्याच्यामुळे आपण कॉमन मॅनला एम्पॉवर करणार, कोलॅबरेशन करणार आणि इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेटिव्ह सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार, ज्याच्यामुळे एक सस्टेनेबल आणि इन्क्लुझिव्ह फ्युचर हे सगळ्यांसाठी तयार होईल, बिझनेसेससाठी पण आणि इंडिव्हिज्युअलसाठी. म्हणजे आपला फोकस आहे ना हा करोडपती बनवण्याचा नाही आहे. आपला फोकस हा आहे की जो आपला इन्कम आहे रिक्वायर्ड तो आपल्याला सस्टेनेबल येईल. सस्टेनेबल म्हणजे जर का मला 50,000 रुपये येत असतील, 1,00,000 रुपये येत असतील, 2,00,000 रुपये येत असतील, तर ते सस्टेनेबल येतील. असं फ्लक्च्युएट नाही होणार की एका महिन्यात 1,00,000 आले, दुसऱ्या महिन्यामध्ये 50,000 रुपये आले किंवा 25 आले. हा सस्टेनेबल मॉडेल आपण डिझाईन करतो आणि हा फोकस करून आपण कंपनी फॉर्म केलेली आहे. मिशन स्टेटमेंट आपलं हे आहे की आपलं टू एम्पॉवर इंडिव्हिज्युअल्स स्पेशली वुमन बाय प्रोव्हाइडिंग सिमलेस प्लॅटफॉर्म टू स्टार्ट अँड ग्रो ऑनलाईन बिझनेस. म्हणजे आपण इझी वे मध्ये प्रत्येकाला स्पेशली वुमन्सला ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपण हेल्प करणार किंवा त्यांना एम्पॉवर करणार. आणि त्याच्यासाठी आपण काय क्रिएट केलेलं आहे, विजन आहे टू क्रिएट रिव्होल्युशनरी फिजिटल इकोसिस्टम दॅट ब्लेंड्स ट्रॅडिशनल ई कॉमर्स with digital innovation, transforming communities and enabling sustainable growth for businesses and individual alike. आता तुम्ही एक विचार करा, इमॅजिन करा की असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती कोणी आला ना इंडिव्हिज्युअल, तर तो एंटरप्रिन्युअर मध्ये कन्वर्ट होतो आणि लोकल बिझनेसेस जे आहेत जे स्ट्रगल करतायत त्यांचा बिझनेस आपण पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण विश्वामध्ये घेऊन जाऊ शकतो. लोकल बिझनेस आपण जो म्हणतो लोकल फॉर लोकल आणि स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रिन्युअर डेव्हलपमेंट हे आपल्या प्लॅटफॉर्मवरती इझिली सगळ्यांसाठी होणार. म्हणजे रिसेल हब हा कोणी एक छोटा मार्केट प्लेस नाही आहे, तर एक ड्रायव्हिंग सस्टेनेबल ग्रोथ आणि इनोव्हेशन आहे पूर्ण कम्युनिटीसाठी. आता आपण एक हे बघूया की आपण प्रॉब्लेम कुठला सॉल्व्ह करतोय. म्हणजे कुठलाही बिझनेस असतो ना तो चालतो एकाच गोष्टीमुळे की तुम्ही लोकांचा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. म्हणजे जर का मला दाढ दुखायला लागली, डॉक्टरकडे गेलो, तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्याला पैसे द्यावे लागतात. ओलाने लोकांना जे स्टँडवरती जाऊन रिक्षावाला किंवा टॅक्सीवाल्याला जाऊन शोधावं लागायचं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. टॅक्सीवाल्याला भाडं कुठून मिळणार, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्याचा प्लॅटफॉर्म हिट झाला. तर आपण कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ते बघूया आपण. पहिला प्रॉब्लेम आपला सगळ्यांचा आहे, मेजॉरिटी पीपलचा. जवळजवळ 90% लोक इंडिव्हिज्युअल्सला ना बिझनेस स्टार्ट करण्यासाठी रिसोर्सेसच नाही आहेत. म्हणजे मेनी इंडिव्हिज्युअल्स लॅक द रिसोर्सेस टू स्टार्ट बिझनेस. त्यांच्याकडे नॉलेज नाही, त्यांच्याकडे स्किल नाही, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. काही लोकांकडे सगळं जरी असेल तर फंड नाही आहे किंवा टाइम नाही. या सगळ्या गोष्टींमुळे इंडिव्हिज्युअल हा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आपण जर का बघितला तर लोकल सप्लायर्स आहेत, जे लोकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत. असे बरीच लोक आहेत की जे अज्युम करा की वॉशिंग पावडर किंवा डिटर्जंट बनवणारे कित्येक मॅन्युफॅक्चरर आहेत, ऑइल बनवणारे कित्येक मॅन्युफॅक्चरर्स आहेत, पण आपल्या डोक्यामध्ये फक्त दोनच ब्रँड आहेत, सर्फ एक्सेल आणि रिन किंवा घडी. लोकल ब्रँड्स आहेत ना हे डिजिटल एज मध्ये ना मोठ्या कंपन्यांना कॉम्पिट करूच शकत नाही. ना त्यांना ती गोष्ट परवडते, त्यांना ती गोष्ट हँडल करता येते. थर्ड फॅसिलिटी आहे आपण नो सिंगल प्लॅटफॉर्म. असा आता प्लॅटफॉर्म कुठलाच नाही जो रिसेलरला, सप्लायरला आणि बायरला, म्हणजे जो माल विकतोय, जो सप्लाय करतो आणि जो यूज करतोय, या तिघांचा फायदा देणारा आता कुठेच प्लॅटफॉर्म अवेलेबलच नाही. म्हणजे जर का तुम्ही अमेझॉन पकडला तर अमेझॉन मध्ये सेलरचा फायदा होतो, युजरचा होत नाही. काही ठिकाणी इंडिया मार्ट आहे, तिथे B2B मध्ये सप्लायरचा फायदा होतो, युजरचा होत नाही किंवा रिसेलरचा होत नाही. तर आपल्याकडे एकच प्लॅटफॉर्मवरती तिघांचा फायदा होऊ शकतो. हा प्रॉब्लेम आहे. आता ह्या प्रॉब्लेम जे आहेत ना ह्याला सोल्युशन आपण काय दिलेलं आहे की कुठलाही इंडिव्हिज्युअल येऊ दे, कुठल्याही बॅकग्राऊंडचा येऊ दे, कुठल्याही एरिया, मेल असो, फिमेल असो, स्टुडंट असो, गावचा असो, मुंबईचा असो, कुठलाही असो, तो त्याचा स्वतःचा बिझनेस झिरो कॉस्ट मध्ये आपल्या बरोबर स्टार्ट करू शकतो.
म्हणजे ऍब्सोल्युटली झिरो कॉस्ट आहे, ज्याच्यामध्ये तो आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. दुसरं आहे, सप्लायरला आपण रेडी मार्केट प्लेस देतोय, ज्याच्याकडून आपण एकही रुपया चार्ज करत नाही सप्लायरसाठी. जेवढे आपल्याकडे सप्लायर येतील, नॉर्मली त्यांना जर का अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर जर का प्रोडक्ट विकायचे असतील किंवा डिजिटली विकायचे असतील, तर त्यांना प्रचंड खर्च येतो पहिला, आणि त्याच्यानंतर पण सेलची गॅरंटी नसते. आपल्याकडे जो सप्लायर येईल त्याला सेलची गॅरंटी आहे, कारण त्याने सेल झाल्यावरच पैसे द्यायचे आहेत. तर हा जो आहे, हा सप्लायरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि आपण कनेक्ट आणि सपोर्टिव्ह एक कम्युनिटी ग्रो करतोय, ज्याच्यामुळे प्रत्येक जण डिजिटली ग्रो होऊ शकतो, बिझनेसमध्ये ग्रो होऊ शकतो. तर ह्या वरच्या तिन्ही प्रॉब्लेमला सोल्युशन जे आहे ना, हे आपल्या रिसेलर हबने बनवलेलं आहे आणि ते इम्प्लिमेंट पण केलेलं आहे. तर रिसेलर हब जो आहे ना, तर त्याच्यामध्ये काय आहे की पहिला म्हणजे युनिक काय आहे, त्याच्यामध्ये ओपन टू ऑल आहे, स्पेशली अनडिझर्व अंडर सर्व कम्युनिटीज, ज्यांना ऍक्सेस नाही टेक्नॉलॉजीचा, स्किलचा, नॉलेजचा, त्यांच्यासाठी ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण ही सगळ्यांसाठी ओपन आहे. दुसरं आहे आपलं फिजिटल मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये ट्रस्ट ऑफलाईनमुळे आपण ट्रस्ट बिल्ड करतो, आणि ऑनलाईनमुळे आपण बिझनेस एक्सपांड करतो. तर हे फिजिटल मॉडेल आहे, सिम्पल टूल आहे, ज्याच्यामध्ये जो जॉईंट होतो ना, तो आपलं डिजिटल स्टोअर हे फक्त आणि फक्त मॅक्झिमम 10 मिनिटांमध्ये आपण स्टार्ट करू शकतो. कुठल्याही बॅकग्राऊंड असू, त्याला काही येत नसू दे, त्याच्याकडे फक्त अँड्रॉइड फोन पाहिजे आणि त्याच्यामध्ये इंटरनेटचं कनेक्शन पाहिजे, तो त्याचं डिजिटल स्टोअर फक्त 10 मिनिटांमध्ये स्टार्ट करू शकतो. आणि आपण लॉंग टर्म इम्पॅक्ट आणि कोलॅबरेशन वरती फोकस करतोय, म्हणून आपला पोर्टल आहे ते युनिक आहे. आता याच्यामध्ये मार्केट अपॉर्च्युनिटी काय आहे, कुठलाही बिझनेस आपण बघतो त्यावेळेला आपण बघतो की ह्या बिझनेसचं किंवा ह्या मार्केटचं फ्युचर काय आहे. तर इंडिया आहे ना, हे वर्ल्डचं डेस्टिनेशन झालं ई कॉमर्ससाठी. इंडिया पुढच्या 2027 पर्यंत, म्हणजे पुढच्या फक्त 2 वर्षामध्ये ई कॉमर्स मार्केट आहे ना, हे $200 बिलियन बनेल. $1 बिलियन म्हणजे जवळजवळ 9 लाख करोड. म्हणजे पुढच्या 2 वर्षात 18 लाख करोडची इंडस्ट्री बनेल ई कॉमर्स भारतामध्ये. आणि पुढच्या 2030 पर्यंत ही $400 बिलियन बनणार आहे. म्हणजे किती झाले, 18 × 18 म्हणजे 36 36 लाख करोडची इंडस्ट्री बनेल इंडियामध्ये ई कॉमर्सची. दुसरं म्हणजे हे मार्केट अपॉर्च्युनिटी आहे की एवढ्या स्केल पर्यंत आपण जाऊ शकतो. वुमन एंटरप्रिन्युअर्स आहे ना, ओव्हर 20 मिलियन, म्हणजे 2 करोड वुमन्स एम टू स्टार्ट बिझनेस इन नेक्स्ट 5 इयर्स. म्हणजे 2 करोड ज्या महिला आहेत, ह्या आपल्या स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा दर्शवत आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये. आणि लोकल बिझनेसवाले जे आहेत ते रॅपिडली डिजिटल प्लॅटफॉर्म अडॉप्ट करतात, की त्यांना कुठे ना कुठेतरी प्लॅटफॉर्म पाहिजे ज्याच्या ऑनलाईन वरती ते लोक सेल करू शकतात. ह्या तिघांचं सोल्युशन आपल्याकडे आहे. म्हणजे आपलं विजन जे आहे ना, हे ट्रॅक्शन आणि विजन आपण म्हणतोय की आपण टार्गेट केलेलं आहे पुढच्या ह्या एका वर्षामध्ये 10,000 रिसेलर्स आपण अडॉप्ट करायचे, लॉन्च करायचे, आणि 500 सप्लायर आपल्या पोर्टलवरती घेऊन यायचं. म्हणजे 500 सप्लायर आपल्याला प्रोडक्ट आणतील आणि 10,000 रिसेलर्स ते प्रोडक्ट रिसेल करतील. कंपनीचा रिव्हेन्यू कुठून येईल, तर कमिशन्स, प्रीमियम सर्व्हिसेस आणि व्हॅल्यू ॲडेड टूल्स देऊन आपण रिव्हेन्यू जनरेट करू. क्लायंट बेस आपला आपण जवळजवळ 10 लाख युजर्सचा क्लायंट बेस आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण क्रिएट करणार आहोत. आणि रिव्हेन्यू पोटेन्शियल असेल पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्या पोर्टलवरती 100 करोड रुपयाचा ग्रॉस रिव्हेन्यू आपल्या रिसेलर हबवरती आपण क्रिएट करणार. म्हणजे आपलं विजन काय आहे, टू बिकम अ लीडिंग प्लॅटफॉर्म फॉर एंटरप्रिनरशिप अँड एम्पॉवरमेंट. आता ह्याच्यामध्ये आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, कुठलीही कंपनी असते त्याचं एक व्हॅल्यूज असतात. आपल्या 5 व्हॅल्यूज लक्षात ठेवा. पहिली व्हॅल्यू आहे एम्पॉवरमेंट, हेल्पिंग इंडिव्हिज्युअल्स टू अचीव्ह फायनान्शियल इंडिपेंडेंट, ही आपली मेजर व्हॅल्यू आहे. दुसरं आहे कोलॅबरेशन, क्रिएटिंग स्ट्रॉंग कनेक्टेड कम्युनिटी. म्हणजे आपल्याकडे जी कम्युनिटी असेल ती फिजिकली किंवा नोन पर्सन्स असतील कोणाच्या कोणाच्या थ्रू, म्हणजे आपण कोलॅबरेट करणार युजरला, रिसेलरला आणि सप्लायरला. इनोव्हेशन म्हणजे आपण टेक्नॉलॉजी, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट करत जाणार
आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसत जाईल आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बिल्ड होत जाईल. हे आपलं इनोव्हेशन जे आपल्या सगळ्या रिसेलरसाठी 100% लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट ही टेक्नॉलॉजी अवेलेबल होईल. सस्टेनेबिलिटी म्हणजे आपण एथिकल आणि इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस प्रमोट करणार पहिल्या दिवसापासून. आणि इन्क्लुझिव्हिटी म्हणजे आपण कुठलाही असा सदस्य किंवा अशी व्यक्ती किंवा असं हे नसणार की ज्याला आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्थान नाही. तर इन्शुरिंग अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन हे आपल्या कंपनीचे सगळे उद्दिष्ट आणि व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगितले. आता मी तुम्हाला सांगतो की आता ह्याच्यातली तीन पार्ट आहेत. हे मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करतो. आता मी तुम्हाला ना एक्झॅक्टली आपण काय करतोय ते पेन पेपर वरती सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. आता बघा, आपल्याकडे जो रिसेलर येईल ना, रिसेलर हा आपल्याकडे फ्री रजिस्ट्रेशन करणार. कसं करणार? फ्री म्हणजे नो इन्व्हेस्टमेंट. आता रिसेलरचा रोल काय असणार? आपण जसं म्हणतो ना की एक एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की एखादा समजा आपल्याकडे किराणावाला असेल किंवा स्टेशनरीवाला असेल तर तो काय करतो, एक त्याचं दुकान बनवतो. बरोबर? हे शॉप आहे त्याचं. तो काय करतो, एकतर एपीएमसी मार्केटला जाईल किंवा मुंबईला जाईल, मशीद बंदरला जाईल आणि इथून प्रोडक्ट आणतो आणि त्याच्या स्टोअरवरती डिस्प्ले करतो. बरोबर? आता इथे त्याला समजा गोष्ट भेटत असेल 100 रुपयाची तर तो त्याच्या स्टोअरमध्ये कितीला विकेल? समजा 150 रुपयाला विकेल किंवा 200ला विकेल. आणि ह्या स्टोअरमध्ये कस्टमर येतो आणि ह्या कस्टमरला हा प्रोडक्ट सर्व करतो आणि ह्याचं मधलं मार्जिन हे याचं प्रॉफिट असतं. बरोबर? ह्याच कॉन्सेप्टला जेव्हा आपण डिजिटली कन्वर्ट करतो ना, त्याला ई कॉमर्सच्या भाषेमध्ये बोलतात ड्रॉप शिपिंग. काय बोलतात? ड्रॉप शिपिंग. आता हे ड्रॉप शिपिंगचा अर्थ काय असतो की आपण आपल्या रिसेलरला एक रेडी प्लॅटफॉर्म देणार ज्याच्यामध्ये तो त्याचं स्वतःचं एक डिजिटल स्टोअर क्रिएट करेल. ठीक आहे. आता डिजिटल स्टोअर जेव्हा तो तयार करेल तेव्हा ऑब्विसली प्रश्न येईल की त्या स्टोअरमध्ये तो प्रोडक्ट तर लावायला लागतील त्याच्या स्टोअरवरती. हे प्रोडक्ट आणेल कुठून? तर ह्याला प्रोडक्ट आपण अवेलेबल करू रिसेलर हब. बरोबर? रिसेलर हब आहे ना, हे ह्याच्यासाठी प्रोडक्ट अवेलेबल करेल. आता हे प्रोडक्ट जेव्हा अवेलेबल करेल त्यावेळेला त्याला बी टू बी रेटमध्ये म्हणजे बिझनेस टू बिझनेस म्हणजे होलसेल रेटमध्ये त्याच्यासाठी प्रोडक्ट अवेलेबल करेल. म्हणजे आता एखादं समजा एक्झाम्पल पकडा, एखादा इयरफोन असेल किंवा एखादी वस्तू असेल जी मार्केटमध्ये विकली जाते समजा 200 रुपयाला. तर आपल्या रिसेल हबवरती रिसेल हब त्याला तीच गोष्ट एक 100 रुपयाला किंवा 120 रुपयाला अवेलेबल करेल. जसं आता समजा की हाय मशीद बंदर आहे. आता तो काय करेल, ही जी वस्तू आहे 120 रुपयाची त्याच्या स्टोअरवर जेव्हा विकायला लागेल तेव्हा त्याची एक प्राइस त्याला टाकावी लागेल. तर तो स्वतः त्याचं मार्जिन ऍड करू शकतो. म्हणजे समजा याने ठरवलं की हीच वस्तू मी 180 रुपयाला सेल करेल. तर तो काय करेल, जेव्हा ऍड टू स्टोअर येतं ना त्यावेळेला सिस्टीम त्याला विचारते की तुला ही गोष्ट किती रुपयाला विकायची आहे. तर त्याने सांगितलं 180 रुपयाला. तर असे तो एक एक प्रोडक्ट ह्याच्यावरती लिस्ट करेल, त्याचं स्वतःचं स्टोअर बनवेल आणि हे काय बनेल त्याचं एक ऑनलाईन स्टोअर. आता हे ऑनलाईन स्टोअर बनल्याच्या नंतर तो ते स्टोअर मार्केटमध्ये त्याच्या नियर डिअर लोकांना सांगेल की बाबा मी स्वतःचा एक ई कॉमर्सचा बिझनेस चालू केला आहे, हे माझं पोर्टल आहे. तर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या स्टोअरवरती येऊन घ्या. म्हणजे काय करेल, तो क्लायंट आणेल त्याच्या स्टोअरसाठी. आता ह्या स्टोअरवरती समजा एखाद्या क्लायंटने ही 180 वस्तूची गोष्ट त्याला घ्यायची आहे तर सिम्पल ई कॉमर्सच्या फंडामध्ये तो काय करेल, क्लायंट काय करेल, त्याला ऍड टू कार्ट करेल. बरोबर? नंतर चेकआउट करेल, पेमेंट करेल, ऑर्डर प्लेस करेल. आता ही जशी ऑर्डर प्लेस होईल ना, ही ऑर्डर डायरेक्ट जाईल रिसेलर हबकडे. त्याचा रिपोर्ट ह्याला भेटेल की त्याच्या पोर्टलवरती एक ऑर्डर लागलेली आहे. आता रिसेलर हब काय करेल की ते गोष्ट पॅक करेल आणि ते अख्खी पार्सल ह्या कस्टमरकडे पाठवून देईल. आणि हा जो त्याचा जो 60 रुपयाचा जो फायदा होता, हे त्याने जे मार्जिन राहिलेलं हे ह्याचा मार्जिन कोणाला भेटेल? त्या स्टोअरवाल्याला हे 60 रुपयाचं मार्जिन.
हे कळालं. हा सिंपल गोष्ट आहे. आता हा वरचा जो होता फिजिकल वाला, तो ने टेक्निकली काय केलं की 100 रुपयाची वस्तू स्वतः पैसे देऊन पहिले आणली त्याच्या दुकानामध्ये आणि मग 150ला विकली. ह्याची रिस्क काय आहे की समजा ही वस्तू विकली गेली नाही तर हा स्टॉक त्याच्याकडे डेड स्टॉक पडून राहणार. इकडे हा टेक्निकली एकही रुपया प्रोडक्ट वर पण लावत नाही, ना कुरिअर वर लावतोय, ना सप्लाय चेन वर लावतोय, ना मॅनेजमेंट वर ते लावतोय. हा फक्त आणि फक्त काय करतोय, प्रोडक्ट डिस्प्ले करतोय आणि त्याच्या क्लायंटला तो प्रमोट करतोय. तर हा आपला बेसिकली कॉन्सेप्ट आहे डिजिटल स्टोअरचा, ज्याला आपण रिसेलर बोलतोय आणि तो आपण देतोय कम्प्लिटली फ्री. तर मी तुम्हाला एक डेमो दाखवतो फक्त की चालतो कसा. तुम्हाला लोकांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, असं आपलं पोर्टलवर येईल. आता हा आपला वेब पेज पण आहे आणि आपलं मोबाईल. आता मी हे लॅपटॉपवर दाखवतोय म्हणून तुम्हाला असं लॉग इन पेज येईल तुमचं. इथे तुमचं युजर नेम, ईमेल आय डी आणि मोबाईल तिन्हीपैकी एक कुठलीही गोष्ट टाकू शकता. पासवर्ड टाका आणि डायरेक्ट लॉग इन करा. हा माझा डॅशबोर्ड तयार झाला. मला सिंपल फक्त रिसेलर शॉपमध्ये यायचंय, फाइंड प्रोडक्ट करायचंय आणि मला जे प्रोडक्ट वाटतंय ना लिस्टिंग करायचं माझ्या स्टोअरवरती, त्याला फक्त इथे ऍड टू रिसेलिंग करायचं. समजा हे मी एक प्रोडक्ट दाखवतो, ऍड टू रिसेल, ऍड टू रिसेल. हे दोन प्रोडक्ट घेतले. हा स्मार्ट वॉच समजा मी हा एक घेतला. म्हणजे मला समजा की मोबाईल ॲक्सेसरीज आणि ह्याच्यात काम करायचं आहे. बरोबर. आता हा जो आहे ना सी टाईपचा आहे, हा इयरफोन घेतला. हे मला फक्त जे आवडतात ना फक्त सिलेक्ट करत जायचे. सिलेक्ट केल्यानंतर परत मी डॅशबोर्डला जाईन आणि इथे विश लिस्ट मध्ये गेल्यानंतर हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, मार्जिन बघा इथे मला दिसतोय B2B, म्हणजे हे कंपनी मला देते 302 रुपयाला आणि कंपनी स्वतः विकते 719 रुपयाला. तर ह्याच्यामध्ये मला 400 रुपयाचं मार्जिन. हा जो मॅक्सलॉन ब्लेज स्मार्ट वॉच आहे हा मला भेटतो 2600ला, इथे आहे 8000 रुपयाला. हा नेकबँड आहे 600 रुपयाचा, हा 1300 रुपयाला. तर असे जे प्रोडक्ट तुम्हाला वाटतात ना, अजून बघायचे असतील तर समजा फाइंड प्रोडक्ट मध्ये गेलो. एक आपण खूप चांगला प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे पितांबर म्हणून. हा हा पितांबरचा प्रोडक्ट जो आहे ना, हा लिक्विड आपली जी तांब्याची भांडी घासण्यासाठीचा जो आहे ना ब्रासचा, तो आहे. आता हा जर का प्रोडक्ट मला लिस्टिंग करायचं असेल तर हा मी ऍड टू रिसेल करेन फक्त. म्हणजे मी पूर्ण एक्सप्लेन करत पण ना फक्त 5 मिनिटामध्ये माझं स्टोअर क्रिएट होतंय. आता इथे गेल्याच्या नंतर हे विश लिस्ट मध्ये मी जाईन आणि जेवढे मला प्रोडक्ट करायचे हे सगळे सिलेक्ट करेन आणि ऍड टू रिसेल करेन आणि मग आता मला माझं मार्जिन सेट करायचं आहे. इथे मी अवेलेबल प्रोडक्ट्स मध्ये गेलो. आता हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ना, हे मला लिस्टिंग करायचे आहेत. आता इथे वरती जा आणि इथे अप्लाय कमिशन करा. आता मला समजा की याच्यावरती 15% मला कमिशन ठेवायचं किंवा 20% ठेवायचं. अप्लाय कमिशन केलं. हा बघा, हा B2B आहे, B2C आहे. हे रिसेल म्हणजे मी मी कुठल्या रेटला विकणार. 20% अप्लाय केलं ना का इथे रेट चेंज झाले. बरोबर. हे रेट चेंज झाले. त्याला क्लिक केला आणि मी प्रोडक्ट लाईव्ह केले की हे माझं स्टोअर क्रिएट झालं. एवढं सोपं आहे. माझं स्टोअर रेडी झालं. आता मला जेव्हा हे स्टोअर पाठवायचे आहे कोणाला, तर मी डॅशबोर्ड वरती येईन आणि आता इथे डायरेक्ट शॉप मी काय करेन, शेअर करेन. इथे डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपचं ऑप्शन दिलेलं आहे. आता मी लॅपटॉपवरती असल्यामुळे तुम्हाला हे दाखवता येणार नाही, पण तुमच्या स्टोअरवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट शेअर केला हा ऑप्शन की हा असा शेअरचा ऑप्शन येतो आणि इथे विथ मेसेज तुमचा मेसेज जाणार त्याला, आय हॅव स्टार्टेड माय ओन डिजिटल स्टोअर नाव शॉप ऑन अमेझिंग प्रोडक्ट्स ॲट बेस्ट प्राइजेस. हा विथ मेसेज तुमचा स्टोअर समोरच्याला जाणार. आता ज्या वेळेला तो समोरच्याला जाणार त्याला दिसणार कसा, तर ज्या वेळेला मी इथे व्हिजिट केला ना, असं स्टोअर त्याला दिसणार. जे मी प्रोडक्ट लिस्टिंग केले ना ते त्याला समोर दिसणार. आता समोरचा काय करेल, फक्त जे आवडेल त्याला ऍड टू कार्ट करेल, चेकआउट करेल आणि ह्याचा जो मार्जिन आहे ना मी 20% ठेवलाय, तो माझा मला बेनिफिट भेटेल. हा आपला पूर्ण कॉन्सेप्ट आहे. हा तुम्हाला मी लाईव्ह दाखवला की हा चालतोय कसा. हे कळालं तुम्हाला. हा स्टोअर मी फक्त 10 मिनिटामध्ये नाही 5 मिनिटामध्ये तुम्हाला बनवून दाखवला. दुसरी गोष्ट, जर का एखाद्याला
एखादा प्रोडक्ट, सिंगल प्रोडक्ट कोणाला पाहिजे असेल, जसं आता आपण होम अप्लायन्सेस मध्ये प्रेशर कुकर, नॉनस्टिक कुकर हे सगळं आपण ऍड करत चालणार आहे. समजा हा एक सिंगल प्रोडक्ट कोणाला शेअर करायचा, इथे डायरेक्ट शेअरचा ऑप्शन आहे. इथे डायरेक्ट शेअर केला की तो सेम प्रोडक्ट त्याला डायरेक्ट शेअर होणार तो इथे व्हॉट्सअपवरती. आणि तो त्याला दिसणार कसं, सिंगल असाच दिसणार त्याला. सिंगल जर का प्रोडक्ट आला तर डायरेक्ट सेम प्रोडक्ट दिसणार. तो ऍड टू कार्ट करेल आणि चेकआउट करेल. जे मार्जिन तुमचं असेल ते तुम्हाला सेट होईल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल की तुम्ही याला इन्स्टावरती, फेसबुकवरती जर का तुम्हाला लिंक व्हायरल करायचे असतील एखाद्या सिंगल प्रोडक्टच्या, तरी पण आपण इथून त्या करू शकतो. तर हा पूर्णच्या पूर्ण बॅकएंड टेक्नॉलॉजी ही तुम्हाला दिलेली आहे. ह्याच्यामध्ये जर का एखादा प्रोडक्टला तुम्हाला प्राइस चेंज कमी करायची असेल किंवा वाढवायची असेल किंवा त्याला रिमूव्ह करायचं असेल तर इथे सगळी बटणं दिलेली आहेत. तुम्हाला हा प्रोडक्ट जर का रिमूव्ह करायचा असेल तुमच्या स्टोअरवरून इथे रिमूव्ह करा. तुम्हाला जर का प्राइस चेंज करायची असेल तर ऑफलाईन मध्ये घेऊन जा, प्राइस चेंज करा, परत त्याला लाईव्ह करा किंवा कॉपी करा किंवा इथे व्हिजिट करा किंवा शेअर करा. हे सगळी टेक्नॉलॉजी रेडी दिलेली आहे. तुम्हाला कसलेही त्रास नाही. सिम्पल फक्त शेअर करायचं तुम्ही. आणि हे शेअर केल्यानंतर तुम्हाला मार्जिन भेटणार आहे जे तुम्ही सेट केलेलं आहे ते. म्हणजे टेक्निकली आपण इथे लोकांना ओनर बनवतोय की ओनर, दुकानाचा ओनर स्वतः ठरवतो की मला माल किती रुपयाला विकायचा आहे. तर हा झाला आपला डिजिटल स्टोअरचा कन्सेप्ट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इकडे एक दिलेला आहे मॅनेज स्टोअर. तर मॅनेज स्टोअरला तुम्ही काय करा, तुमच्या शॉपला नाव देऊ शकता इथे. म्हणजे आता मला असं वाटलं की इथे श्री स्वामी समर्थ द्यायचे आहे, बरोबर. क्वालिटी प्रोडक्ट शॉप नेम दिलं, चेंज चेंज केलं. आता जी लिंक गेली असेल ना त्यांच्या स्टोअरवर, त्यांना स्टोअर जेव्हा जाणार त्यावेळेला डायरेक्ट तुमचं स्टोअरचं नाव दिसणार. तेव्हा हे आलं, श्री स्वामी समर्थ क्वालिटी प्रोडक्ट ॲट डिस्काउंट रेट. इथे तुम्ही तुमचं नाव टाका, म्हणजे ज्याला तुमची लिंक जाणार ना त्याला समजणार की हे तुमचं स्टोअर आहे ते. आता याच्यामध्ये मी तुम्हाला ना 2-3 गोष्टी सांगतो, याच्यात तुमचं अर्निंग काय होणार आहे, बरोबर. आता बघा की आपण ना ह्याच्यामध्ये, बघा की आता एखादी बिल्डिंग बनते ना, आपण घर बांधतो त्यावेळेला कसं होतं, बिल्डिंगचं स्ट्रक्चर उभं राहतं. हे स्ट्रक्चर आपलं ऑलरेडी उभं राहिलेलं आहे आता टेक्नॉलॉजीचं. म्हणजे टेक्नॉलॉजीचं स्ट्रक्चर आपलं उभं राहिलेलं आहे, बरोबर. हे बिल्डिंगचं स्ट्रक्चर झालं. आता त्याचं घर पण तयार झालेलं आहे. आता फक्त आपण जेव्हा घरामध्ये जातो ना त्याच्यानंतर आपण इंटिरियर करतो. तर आता इंटिरियर पार्ट आपल्या ह्याचा बाकी आहे, हे लक्षात घ्या. इंटिरियरचा पार्ट बाकी म्हणजे काय की त्याच्यामध्ये आता आपल्याला प्रोडक्ट लिस्टिंग करायचे आहेत. तर आता सध्या आपल्याकडे ऑलमोस्ट एक 90+ प्रोडक्ट अवेलेबल आहेत. पुढच्या ह्या वीकमध्ये अजून कमीत कमी 200 प्रोडक्ट्स यामध्ये ऍड होतील. आपण FMCG मध्ये एंट्री करणार. आपण होम गॅजेट्स जे असतात त्याच्यामध्ये एंट्री करणार. मोबाईल ॲक्सेसरीज मध्ये आपण ऑलरेडी एंट्री केलेली आहे. आपण हेल्थ प्रोडक्ट असतात, हेल्थ प्रोडक्ट वरती आपण एंट्री करतोय. कॉस्मेटिक मध्ये आपण एंट्री करतोय. त्याच्यानंतर आपण गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी मध्ये पण आपण थोड्या दिवसानंतर एंट्री करणार. म्हणजे अशी कुठलीच कॅटेगरी आपण ठेवणार नाही की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल नसणार. टॉईज आपण घेऊन येणार मुलांसाठी, बरोबर. आणि एज्युकेशनल प्रोडक्ट पण आपण आणणार आहोत. एज्युकेशनल प्रोडक्ट म्हणजे जसं बायजूचं वगैरे वगैरे प्रोडक्ट होतं ना, पण आपला परत ब्लेंडेड टेक्नॉलॉजी म्हणजे फिजिकल टेक्नॉलॉजीमध्ये आपण बुक्स प्लस व्हिडिओज ह्याचं कॉम्बिनेशन वाले प्रोडक्ट्स आपण ह्याच्यामध्ये घेऊन येणार. तर आता तुम्ही एक सिंपल पकडा, एक रिसेलर कमवू किती शकतो. म्हणजे फर्स्ट रिसेलरचा फायदा काय की तो नो इन्व्हेस्टमेंट मध्ये त्याचं स्वतःचं डिजिटल स्टोअर चालू करू शकतो. आता हे डिजिटल स्टोअरचं ना मी सिंपल तुम्हाला मार्केटचे रेट दाखवतो तुम्हाला फक्त. जर का वर्ल्ड मधली ना एक शॉपिफाय म्हणून कंपनी आहे, जी तुम्ही जर का ह्याला गेला ना ड्रॉप शिपिंग सर्व्हिसेस किंवा ड्रॉप शिपिंग ह्याच्यामध्ये, तरी शॉपिफाय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती जर का तुम्ही स्टोअर बनवायला गेला ह्याच्यामध्ये, तर त्याचा खर्च, तुमचा महिन्याचा खर्च कमीत कमी 3,000पासून
ते जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत 1,70,000पर्यंत पर मंथचं तुमचं ह्याच्यामध्ये कॉस्टिंग येतं. हे मी तुम्हाला प्राइसिंग दाखवतो. हे शॉपिफायचं प्राइसिंग आहे. बेसिक जरी तुम्ही घ्यायला गेला तरी 1,500 रुपये तुम्हाला दर महिन्याला द्यावे लागतात. थोडं ऍडव्हान्स घेतलं तर 6,000 5,500 रुपये, 2,200 रुपये, 1,75,000. हे तुम्हाला दर महिन्याचे द्यायचे आहेत. ह्या सगळ्या आणि हे केल्यानंतर पण तुम्हाला डोमेनचा खर्च येतो, सर्व्हरचा खर्च, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये खर्च येतातच येतात. हे सगळं आपण आपल्या कॉन्सेप्टमुळे किंवा आपल्या विजन आणि मिशनमुळे सगळ्यांसाठी फ्रीमध्ये अवेलेबल केलेलं आहे. प्लस शॉपिफाय वरती तुम्हाला कुठलाही व्यक्ती एक्सप्लेन करायला येत नाही की हे कसं ऑपरेट करायचे किंवा कसे स्टोअर वरती प्रोडक्ट लावायचे, कसं मार्केटिंग करायचे. हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे हँड होल्डिंग पण आहे तिथे. आता पहिला म्हणजे त्याचा फायदा झाला, स्टोअर मिळालं. सेकंड फायदा त्याचा हे झाला की त्याच्या सेल्फ परचेस जे आहे ना, हे त्याला डिस्काउंट रेटमध्ये भेटतं ना. म्हणजे एखादा समजा मसाला मार्केटमध्ये 100 रुपयाचा असेल आणि मी त्याला 60 रुपयाला अवेलेबल केला असेल, तर तो स्वतःसाठी घेताना 60लाच घेईल ना, इथे मार्जिन नाही लावणार. हा त्याचा दुसरा फायदा झाला की सेल्फ सेव्हिंग होणार त्याच्या प्रत्येक प्रोडक्टवरती. तिसरा फायदा त्याचा आहे की तो प्रोडक्ट प्रमोट करून म्हणजे मार्जिन इन्कम घेऊ शकतो. म्हणजे साधी गोष्ट पकडा की जर का मी एक सिंपल एक बेसिक प्रोडक्टचं एखादं पॅकेज बनवलं, म्हणजे समजा मालवणी मसाला घेतला, डिटर्जंट पावडर घेतली आणि असे एक 3-4 आयटम केले आणि त्याची किंमत होते समजा 1,000 रुपये. आणि मी माझ्या काही मित्रांना, बहिणीला, भावाला जर का समजावलं किंवा माझं स्टोअर आहे तर जे तू बाहेरून घेते ते माझ्या स्टोअरवरून तू परचेस करशील का दर महिन्याला. ह्याला बोलतात सबस्क्रिप्शन. काय मोठमोठ्या कंपन्या आता ना सबस्क्रिप्शन मॉडेलवरती सस्टेन करतायत. जसं आता बिग बास्केट आहे ना, हे बिग बास्केट काय करते, आपल्या साऊथ मुंबई साईडला रोज काय लागतं, अंडी लागतात, ब्रेड लागतो, दूध लागतं. हे 3 गोष्टी दर दिवशी तुमच्या घरी पोचू त्याचे हे पैसे पैसे द्या. नेटफ्लिक्स काय करते, दर महिन्याला तुम्ही 200 रुपये द्या, बरोबर ना. पण हे 200 रुपये देणारे त्याच्याकडे करोडो कस्टमर आहेत. तसं जर का मी एक 100 कस्टमर केले आणि 100 कस्टमर थ्रू जर का मी महिन्याला फक्त 200 रुपये जर अर्न केले ना, तर माझ्यासाठी 20,000 रुपयाचं पॅसिव्ह इन्कम तयार होतं पर मंथचं. बरं, याच्यामध्ये मी काय केलं, फक्त त्याला प्रोडक्ट प्रमोट केलेले आहेत, बाकी कुरिअर पासून सगळा खर्च कंपनी करते, सर्व्हिसेस सगळं कंपनी देते. दुसरी गोष्ट, जर का आपण थोड्या हाय रेंज प्रोडक्टमध्ये गेलो आणि तेच 100 कस्टमर थ्रू मी जर का 1,000 रुपये कमवले, तर 1,00,000 रुपये माझं पर मंथचं इन्कम चालू होऊ शकतं. आणि काही आपण स्पेशल प्रोडक्ट आपण लॉन्च करणार, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की जे कॉस्टली प्रोडक्ट असतील, जसं डायमंड ज्वेलरी, गोल्ड ज्वेलरी असेल, तर त्या केसमध्ये तुमची एक एक डील आहे ना 2 लाख, 5 लाख अशी डील होऊन जाईल. आणि ह्या ज्या डायमंड, ओरिजिनल डायमंड गोल्ड ज्वेलरी आहे, ही तुम्ही तनिष्कमध्ये जा, नक्षत्रमध्ये जा, कॅरेटलाईनमध्ये जा, कल्याण ज्वेलर्सला जा. तिथं जो रेट असेल ना त्याच्यापेक्षा कमी रेटमध्येच आपल्याला अवेलेबल पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जर का मी त्याच्यावरती जर का 5-10% जरी कमवले ना, तरी मी लाखो रुपये याच्या थ्रू कमवू शकतो. तर हा आपला झाला तिसरा इन्कम. मी रिपीट करतो, पहिला काय फायदा, फ्री स्टोअर. दुसरा फायदा सेल्फ डिस्काउंट. तिसरा फायदा मार्जिन इन्कम, जे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कमवू शकता. म्हणजे सिंपल मी तुम्हाला सांगतो, इंडस्ट्री आहे ना, इंडस्ट्री वाईज जर का तुम्ही काम केलं तर एक प्रोडक्ट आहे ना, ही एक इंडस्ट्री आहे. म्हणजे फक्त एक डिटर्जंट पावडर आहे ना, तो डिटर्जंट पावडर ही एक इंडस्ट्री झाली. फक्त तुम्ही एखादं हेअर ऑइल तुमच्या हातामध्ये असा आला ना की ज्याच्यामुळे केस गळती थांबते, हा एक प्रोडक्ट तुम्हाला ना लाखो रुपये कमवून देईल. कारण काय की तुम्हाला फक्त ना ती ती रील, एक 5-10 सेकंदचा व्हिडिओ आणि तुमची प्रोडक्टची लिंक, कारण प्रोडक्टची लिंक तुम्हाला इथे मी दिलेली आहे. ती प्रोडक्टची लिंक आणि रील जर का तुम्ही पाठवलं आणि व्हायरल केला, तर त्याच्या थ्रू तुम्ही एक प्रोडक्ट थ्रू पण लाखो रुपये कमवू शकता. बरं, आपल्याकडे स्टॉक करायचा नाहीच आहे, समजा हा प्रोडक्ट नाही चालला,
तर तुम्ही दुसरा प्रोडक्ट घ्या, तिसरा घ्या, चौथा घ्या, पाचवा घ्या. हे सगळं ट्रेनिंग आहे ना, हे आपण आपल्या सर्वांना फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार. इथपर्यंत कळालं तुम्हाला? हो सर. कळालं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो ह्याच्यामध्ये, आपण रिसेलरसाठी ना मोटिवेशनल फॅक्टर काय असणार? मोटिवेशन काय असतो? पैसा असतो. तर मोटिवेशनल फॅक्टर मध्ये ना आपण त्याला ना वेल्थ झोन दिलेला आहे. काय दिलेला आहे? वेल्थ झोन. आपण हे सांगतो की त्याच्या स्टोअरवर जर का 3,000 रुपयाचं परचेसिंग झालं, किती? 3,000 रुपयाचं परचेसिंग जसं होईल त्याला एक वेल्थ झोनचं एंट्री तिकीट भेटेल. बरोबर? हे लक्ष देऊ नका. एक वेल्थ झोनचं एंट्री तिकीट भेटेल. आता हा वेल्थ झोन कसं काम करणार? ओव्हरऑल कंपनीमध्ये ह्याच्या तिकीट नंतर जर का 3 तिकीट जनरेट झाले इथे, म्हणजे हा जसं एक तिकीट 3,000चं परचेसिंग झालं त्याला एक वेल्थ झोनचं तिकीट एंट्री झाली, तो वेल्थ झोन 1 मध्ये एंट्री करेल. वेल्थ झोन 1 मध्ये त्याच्यानंतर जेव्हा 3 एंट्र्या येतील त्याला इथे 100 रुपीजचा बेनिफिट भेटेल आणि त्याची एंट्री पास ऑन होईल वेल्थ झोन 2 मध्ये. वेल्थ झोन 2 मध्ये ह्याच्यामध्ये जेव्हा ह्याच्या अंडर 3 लोक येतील, हा मॅट्रिक्स प्लान सारखं पकडा, इथे तुम्हाला 200 रुपीज येतील. वेल्थ झोन 3 मध्ये तुम्हाला 400 रुपीज येतील. किती? इथे 400 रुपीज येतील. वेल्थ झोन 4 मध्ये तुम्हाला 800 रुपीज येतील. 5 मध्ये तुम्हाला 1,000 रुपीज येतील. सॉरी, 1,500 येतील. आणि 6 मध्ये तुम्हाला 2,000 रुपीज येतील. म्हणजे तुमचं एक तिकीट तुम्हाला ना 5,000 रुपये कमवून देईल. आता हा 3,000चा काय करायचंय? तुमच्या स्टोअर वरती सेल आहे, म्हणजे तुमच्याकडे समजा 4 माणसं आले, समजा 10 माणसं आली, त्यांनी 500-500 रुपयाचं परचेसिंग केलं, तरी तुमच्याकडे 5,000 रुपयाचं सेल होतंय, किंवा 6,000 रुपयाचा सेल झाला, तुमच्याकडे 2 तिकीट क्रिएट झाले. आता हा गणित आहे की तुम्ही किती सेल करता. म्हणजे जर का मी 100 तिकीट जनरेट केले तर 100 गुणिले 5,000 रुपये, तर वेल्थ झोन थ्रू तुम्हाला 5,00,000 रुपये येतील. जर का असा एखादा डायमंड ज्वेलरी वगैरे असा सेल करत गेलो किंवा आपले कस्टमर बेस वाढवत गेलो आपण, तर याच्यामध्ये तुम्ही जर का 1,000 तिकीट क्रिएट केले तर हे किती झाले? 50,00,000 रुपये झाले. आणि 10,000 रुपये, 10,000 तिकीट जनरेट केले तर तुमच्यासाठी 5 करोड रुपयाचा इन्कम सेट झाला. म्हणजे तुमचं आताचं काम जे करताय त्या आताच्या कामवरती तर तुम्हाला मार्जिन वगैरे इन्स्टंट फायदा तर भेटतोच आहे, पण फ्युचरमध्ये पण तुमच्याकडे 5 करोड रुपये येतील. हा आपला वेल्थ झोनचा फायदा आहे रिसेलरसाठी. आणि हा रिसेलर जो आहे, परत मी सांगतो, 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याबरोबर जॉईन होतो. आता बघा की समजा आता हे प्रदीप सर आहेत, बरोबर? प्रदीप सरांच्या स्टोअरवरती 3,000 रुपयाचं परचेसिंग झालं, त्यांचं एक तिकीट जनरेट झालं, बरोबर? पण सायमल्टेनियसली प्रकाश सर आहेत नाशिकमधून, तिकडे पण त्यांच्या स्टोअरवर एक 6,000 रुपयाचं परचेसिंग झालं, बरोबर? आता समजा ह्या दोघांच्या परचेसिंग मध्ये 1 मिनिटाचा फरक आहे फक्त. किती? 1 मिनिटाचा. बट हे तिकीट जनरेट झाले, दोन जे तिकीट जनरेट झाले प्रदीप सरांच्या नंतर, तर ते ह्यांचा नंबर ह्यांच्या नंतरच लागणार, म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट, याला फिफो बोलतात. ह्या कॉन्सेप्टवरती हा चालणार. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे तिकीट जनरेट करणार तेवढा तुमच्यासाठी फायदा असणार. म्हणजेच काय होणार की तुम्ही सेल वाढवा. आपला कम्प्लीट कॉन्सेप्ट आहे ना, हा ड्रॉप शिपिंगचा कॉन्सेप्ट आहे, डिजिटल कॉन्सेप्ट आहे, आणि त्याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. म्हणजे तुम्ही लिव्हरेज करू शकता कुठल्याही लेवलवरती. म्हणजे तुम्ही इथे बसून दिल्लीला पण प्रोडक्ट विकू शकता, इथे बसून चेन्नईला पण विकू शकता. हे क्लिअर झालं? नाही, मला दुसरा प्रकाश प्रदीपच्या खाली प्रकाश आहे की दुसरा खाली म्हणजे वगैरे काय नाही याच्यामध्ये, खाली वर खाली कोणी नाही. इट इज अच्छा, एंटायर कंपनीचा सेल पकडणार आपण. कंपनीचा शेअर पकडणार. ओके. हा.
नाही पण म्हणजे प्रदीप इज इंडिव्हिज्युअल रिसेलर, प्रकाश इज इंडिव्हिज्युअल हा रिसेलर. हा. ओके, तर म्हणजे पण प्रत्येकाला तीन तीन, म्हणजे प्रदीपला पण 3,000च्या हिशोबाने एक वेल झोन क्रिएट होईल आणि एक तिकीट जनरेट होईल. हा. आणि वेल प्रकाश झोन मध्ये एंट्री तुमची कधी होणार? जेव्हा तुमचं 3,000चं परचेसिंग होईल. फर्स्ट टाइम झाला तेव्हा, बरोबर. म्हणजे बरोबर. समजा म्हणजे समजा ज्याच्या आता तुम्ही आता एक केलं, तुमचं एक तिकीट क्रिएट झालं, बरोबर. तुम्ही बरोबर. आता परत समजा अजून 10 तारखेला 14 फेब्रुवारीला तुम्ही काहीतरी गिफ्ट घेतला मिसेससाठी. त्यावेळेला समजा तुम्ही परचेसिंग केलं 9,000 रुपयाचं, तुमच्यासाठी 3 तिकीट जनरेट झाले, पण ते 3 तिकीट नंतर झाले ना. बरोबर. पण आता ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे झाले असतील क्रिएट. तर बरोबर. फर्स्ट इन फर्स्ट आउट तुमची एंट्री झाली वेल झोन वन मध्ये. ह्या तिकिटाची तुमची, म्हणजे ह्या तिकिटाची झाली. इथे नंबर ऑफ पर्सन्स नाही, नंबर ऑफ सेल आहे हा. हे लक्षात घ्या. अच्छा. नंबर ऑफ पर्सन नाही, नंबर ऑफ सेल आहे. तो 1 पर्सन कॅन जनरेट अनलिमिटेड तिकीट्स. अच्छा, राईट. म्हणजे ऍज पर द सेल व्हॉल्यूम. सेल व्हॅल्यू, हा, कंपनी सेल व्हॅल्यू. ह्या कंपनीच्या सेलमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करताय. बरोबर. हम्म. हा आपण डिटेलमध्ये करू, फक्त एवढं लक्षात घ्या की खूप पैसे भेटणार आहे. बरोबर. ओके. एक ओके. तिकीट एक तिकीटला 5,000 रुपये भेटणार. ओके. बरोबर. ओके. ओके. या. आता मेन आपल्या पार्ट वरती येऊ. हा रिसेलरचा बेनिफिट मी तुम्हाला सांगितला. आता तुम्हाला रिसेलर आपल्या पोर्टलवरती काय येईल हे कळालं. आता युजर आपल्या पोर्टलवरती काय येईल, बरोबर ना. हा एक क्वेश्चन येतो की बाबा मी स्टोअर तर क्रिएट केला, पण आता युजर माझ्या पोर्टलवरती कशासाठी येईल. हा पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलाय. युजरचा पहिला तर आहे की आपलं कनेक्ट आहे आपला, म्हणजे जो पाठवतोय तो त्याला ओळखतोय, बरोबर. दुसरी गोष्ट की हा जेव्हा स्टोअर पाठवणार तो ऑब्विसली थोडं कमी रेटमध्येच ह्याला पाठवणार, म्हणजे ह्याला पण थोडा सेव्हिंग होतोय. आणि तिसरा पार्ट आपण ह्याला देणार आहे की ह्याच्या प्रत्येक परचेसिंगला ना त्याला एक रॉयल्टी पॉईंट भेटत जाणार, जसे क्रेडिट कार्डवरती भेटतात. जे पॉईंट तो नेक्स्ट परचेसिंगच्या वेळेला युटिलाइज करू शकतो, मग किंवा रिडीम करू शकतो. जसं की समजा आता त्याने 1,000 रुपयाचं परचेसिंग केलं. ॲज्युम एक मोठा मोठा पकडतो, हे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही, पण 1,000 पॉईंट त्याला मिळाले. ठीक आहे. आता नेक्स्ट परचेसिंग परत तो समजा 1,000ची करतोय, आणि तिथे जर काय अलाउड असेल की हे 1,000 मधले तुम्ही 20% पॉईंट इथे यूज करू शकता, तर तो नेक्स्ट परचेसिंगला काय करेल, 1,000 रुपयाचं परचेसिंग आहे, 200 पॉईंट्स हे यूज करेल रॉयल्टी पॉईंट, आणि फक्त 800 रुपये भरून चेकआउट करेल. पण जसे हा 800 रुपये भरेल, परत त्याच्यासाठी 800 पॉईंट परत क्रिएट झाले, म्हणजे त्याचे पॉईंट कधीच संपणार नाहीत. त्याच्यामुळे तो परत परत इथेच परचेसिंग करेल. आणि सपोज आता समजा आपला दिवाळी दसरा आला आणि इलेक्ट्रॉनिक्स वरती मी सांगितलं की तुम्ही इथे 20% यूज करा, किंवा इथे 10,000 पॉईंट तुम्ही युटिलाइज करू शकता. गोल्ड ज्वेलरीवरती समजा तुम्ही 20,000 पॉईंट यूज करू शकता. तर 20,000 ज्याच्याकडे ऍक्युम्युलेट असतील त्याचा फायदा होणार तिथे, बरोबर. तर युजर आपल्याकडे काय येणार ना, ह्याचं पण आपण गणित ठेवलेलं आहे. दुसरी मी स्ट्रॅटेजी सांगतो. कधी कधी आपण ना ऑफर लावणार. कसल्या ऑफर लावणार? आपला नवीन कस्टमर आणण्यासाठी, किंवा तुम्ही 1 रुपयात प्रोडक्ट घेऊन जा, 1 रुपी प्रोडक्ट. हा कॉन्सेप्ट चालवणार आपण. तुम्ही फक्त 1 रुपयात प्रोडक्ट बाय करा, फक्त कुरिअर चार्ज आहे ते पण 60-70 रुपयाचे असतील. एक कुरिअर चार्ज आणि 1 रुपयामध्ये प्रोडक्ट घेऊन जा. आता हे जर का मी माझ्या स्टोअरवरून व्हायरल केला, किंवा हा 1 रुपयात प्रोडक्ट आहे घ्या म्हणून, आता ह्याच्यामध्ये कमिशन येणार नाही तुम्हाला, काय कारण मार्जिन येणार नाही, पण तुमच्या स्टोअरवरती ना ट्रॅफिक क्रिएट होईल. म्हणजे तो 1 रुपया बरोबर ना अजून एखाद दुसरी गोष्ट घेऊन जाईल तिथून. तर असं युजर आणण्यासाठीचे पण स्ट्रॅटेजीज आपण लावणार आहोत. म्हणजे काय होणार आहे की तुम्हाला मी टेक्नॉलॉजी दिली आणि कंट्रोल पण दिला. कंट्रोल कसा दिला की आज समजा एक एक्झाम्पल सांगतो, जर का आमच्या एरियामध्ये समजा स्टेशनरीचं दुकान असेल, तर त्याच्या दुकानात स्टेशनरीज आहेत. पण जेव्हा ज्या क्षणी तिथे दिवाळी येते ना, तर हा स्टेशनरीवाला पण बाहेर कंदील लटकवतो, बरोबर ना. तसं मी तुम्हाला बाहेर बॅकएंडला टेक्नॉलॉजी दिली आहे की जसं सीझन येईल तसे आम्ही सीझनल प्रोडक्ट पण टाकणार. आणि सीझन आल्याच्या नंतर जर का त्याच्यामध्ये आपण पंती कंदील इलेक्ट्रिक लाईट हे सगळं टाकलं, तर तुम्ही तुमच्या स्टोअरवरती ते लावू शकता ना. जुने प्रोडक्ट हटवून नवीन टाकू शकता, किंवा त्याचं वेगळी कॅटेगरी टाकू शकता आणि ते प्रमोट करू शकता. म्हणजे हे तुमचं अख्खं स्टोअर आहे ना, हे डायनॅमिक आहे.
हे डायनॅमिक स्टोर आहे ना, आणि त्याचा पूर्ण कंट्रोल हा तुमच्या हातात दिलेला आहे. तर मला वाटतं की हा बेसिक कॉन्सेप्ट आहे ना, हा जर का तुम्हाला समजला असेल तर मी पुढे जाऊ की आता ह्याच्यावरती काय क्वेश्चन्स आहेत तुमचे. तर आता हा जो पॉइंट आहे हा जर का तुम्हाला कळाला असेल तर आता आपण जाऊ की हे जे रिसेलर येतात या रिसेलरला ट्रेन कोण करणार, बरोबर. तर रिसेलरला ट्रेन करण्यासाठी आपण ऍडवायझर मॉड्यूल आणलेलं आहे, बरोबर. जो रिसेलर आहे हा ऍडवायझर बनू शकतो, म्हणजे जो रिसेलर रेफर करेल ना तो बाय डिफॉल्ट त्याचा टॅग बनेल ऍडवायझर. ह्याचा अर्थ असा असेल की रिसेलर कॅन रेफर रिसेलर, म्हणजे तो त्याच्या अंडर रिसेलर सुरू करू शकतो. म्हणजे समजा जर का मी चालू केलेलं, प्रकाश सरांना एखादं प्रोडक्ट पाठवलं किंवा विनोद सरांना पाठवलं, त्यांनी विचारलं की मला मला पण हे असं काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे जो घरात बसून करता येईल. तर मी त्यांना सांगेन की ठीक आहे, तुम्ही रजिस्टर करा, तुमचं स्टोअर बनवा, मी तुम्हाला हेल्प करतो. सो ऍडवायझर किंवा हा रिसेलर ऍक्च्युली याला हँड होल्डिंग करतोय ते स्टोअर बनवण्यासाठी आणि थोडं त्याला ट्रेन करण्यासाठी. किती करायचं आहे, फक्त 15 मिनिटं ते अर्धा तासाचं काम आहे मॅक्झिमम समजावण्याचं. एवढा आपला प्लॅटफॉर्म इझी बनवलेला आहे. जर का याने वन टाइम हेल्प केली आणि नवीन नवीन प्रोडक्ट त्याला मिळत राहिले तर काय होईल की हे जेवढे यांचे डायरेक्ट रिसेलर बनलेले आहेत हे ते किती टाकू शकतात. तर ह्याच्यावरती त्यांना ह्यांच्या सेलवरती 5% विनोद सर, समजा हे विनोद मडवी आहे तर विनोद मडवीला हे 5% भेटतील. आता इथे आलेला आहे प्रकाश. तर प्रकाश सरांनी जर का इकडे अजून रिसेलर हायर केले तर ह्याच्यावरती यांना 3% येतील, नंतर 2%, 1%, 1% आणि 1%, असा हा आपला 6 लेवलचा प्लॅन आहे. तो 6 लेवल पर्यंत तुम्ही याच्यावरती अर्निंग करू शकता. हे क्लिअर झालं. मी थोडं फास्ट जातोय कारण सगळे मार्केटवाले आहेत त्यामुळे इझिली समजेल. आता एक मी बेसिक कॅल्क्युलेशन सांगतो की समजा एक रिसेलर एक मिनिमम किती सेल करतो, 2-3 हजार, 5,000, 10,000, तर त्याच्यावरती यांना 5% येतील. जास्त सेल केला जास्त येतील. आता आपण ॲझ्युम करू की हा रिसेलरने इथे एक डायरेक्ट 10 लोकांना रेफर केलेलं आहे. आता ह्या 10 लोकांनी जर का ॲव्हरेज 5 लोकांना रेफर केलं तर सेकंड लेवलला माझ्याकडे येतील 50 लोक. या 50 लोकांनी परत 5-5 नाही सांगत मी, परत 4-4 जणांना रेफर केलं तर थर्ड लेवलला येतील आपल्याकडे 200 लोक. 200 लोकांची टीम बनेल. 200 जणांनी जर का 3-3 लोकांना रेफर केलं तर तुमच्याकडे किती येतील, इथे 600 रिसेलर क्रिएट होतील. 600 लोकांनी 2 लोकांना रेफर केलं तर इथे 1,200 लोक येतील 5व्या लेवलला, आणि यांनी एकेकाला रेफर केलं तर परत 1,200 लोक येतील. म्हणजे जवळजवळ आपण पकडूया हे 3,000 लोकांची टीम यांच्याकडे, 3,000 रिसेलर्स आहेत. आता एक सिंपल कॅल्क्युलेट करा की 3,000 लोकांनी 5,000 रुपयाचा सेल केला महिन्याला, तर ह्यांच्यासाठी 1.5 करोड रुपयाचा सेल होतोय. आणि त्याचा 1% जरी पकडला ना तरी यांना 1.5 लाख रुपये पर मंथ इन्कम चालू होते याला. त्यांचं सेल्फ स्टोअरचं इन्कम तर आहेच, पण टीम वर्कचं पण त्यांना इन्कम येते, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण एक कंडिशन लावलेली आहे की जर का तुम्हाला हे इन्कम जे आहे हे 100% घ्यायचं असेल, किती 100%, तर तुमच्या डायरेक्टमध्ये 6 स्टोअर ऍक्टिव्ह पाहिजेत. डायरेक्टमधले आपण इथे कुठले 60-40, 50-50 असं काही कंडिशन लावलेलं नाही. समजा असं बघा की विनोद मडवीने इथे प्रकाशला रिसेलर बनवला आणि प्रकाशनेच ही अख्खी 3,000ची टीम बनवली, तरी पण 1.5 लाख रुपयाचं इन्कम जनरेट होईल. पण जर का विनोद मडवीने बाकी कामं, ते स्वतःच्या स्टोअरवरती बिझी आहेत बिझनेस करण्यामध्ये, त्यांनी नेटवर्कवरती इथे त्यांच्या टीमला बाकीच्यांना काही डेव्हलप केलं नाही. आणि आपण एक सायकोलॉजिकली प्रॅक्टिकली एकच असतं की तुमच्या डायरेक्टवालेच तुमच्या कंट्रोलमध्ये असतात, त्याच्या खालचे तुमच्या कंट्रोलमध्येच नसतात. तर आपण फक्त एवढंच सांगतोय की हे बाकीचे 6, म्हणजे हे पकडून अजून 5 हे तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचे आहेत. आणि ऍक्टिव्हचा आता करंट आपण क्रायटेरिया लावलाय फक्त 1,000 रुपयाचा सेल,
त्याच्या स्टोअरवरती पाहिजे. म्हणजे फक्त 1000 5,000चं सेल असेल तरी पण त्यांना हे 1.5 लाख रुपयाचं इन्कम यांना भेटेल. 1000 रुपये पर मंथ, राईट? पर मंथ कुठे आहे? पर मंथ म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये पाहिजे असेल तर 1000 रुपयाचा तुमचा सेल दिसला पाहिजे. 6 लोकांचा. पुढच्या महिन्यात तुम्हाला परत समजा प्रकाश सरांनी एवढंच इन्कम केलं 1.5 लाख, परत तुम्हाला 1.5 लाख पाहिजे असेल, परत तुम्हाला यांना ऍक्टिव्ह ठेवायला लागेल. दर महिन्याला इन्कम पाहिजे, दर महिन्याला सेल दिसला पाहिजे. हा, येस, तेच मी कन्फर्म केलं. तर आपण काय केलं की इथे ऍक्टिव्ह आहे, 6 लोक ऍक्टिव्ह असतील तर तुम्हाला 100% इन्कम येईल. जर का 5 ऍक्टिव्ह असतील तर तुम्हाला 80% इन्कम येईल. जर का 4 ऍक्टिव्ह असतील तुम्हाला 60% इन्कम येईल. जर का तुम्हाला 3 असतील तर तुम्हाला 40% इन्कम येईल. 2 असतील तर 20% इन्कम येईल आणि एकच असेल तर 0 येईल. हे क्लिअर झालं सगळ्यांना? म्हणजे अजून करा की इथे माझं फक्त असं पकडूया की 20,000 रुपयाचं इन्कम जनरेट झाले, 20,000, आणि ते एकाच पर्सन कडनं झालेलं आहे. इथे ह्या एकाच पर्सन, हे बाकीचे सगळे झिरोवर आहेत. तर मला काय भेटणार इथे? 0. म्हणजे माझा लॅप्स किती झाला? कम्प्लीट 20,000 माझं कमिशन लॅप्स होईल. समजा माझे 2 ऍक्टिव्ह असतील तर इथे माझं 80% लॅप्स होईल, इथे 60% लॅप्स होईल, इथे 40% लॅप्स होईल, इथे 20% लॅप्स होईल, इथे 0 लॅप्स. हे क्लिअर झालं सगळ्यांना? म्हणजे मला जर का आपण ह्याला सिनर्जी मॅट्रिक्स असं नाव दिलं आणि ऍडवायझर डॅशबोर्ड दिलेला आहे, जो तुम्हाला इथे दिसेल. हे इथे तुम्हाला ऍडवायझर विजन बोर्ड वरती सिनर्जी मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला दिसेल की तुमच्या अंडर किती लोक आहेत. बरोबर? आता बघा 144 लोक आपले फक्त 3 दिवसामध्ये झालेले आहेत. बरोबर? सगळ्यात टॉपवर आहेत जयवंत कांबळे, त्यांना आपण खूप गिफ्ट भेटणार आहेत. आपण ते कॉन्टेस्ट आता सांगेन मी तुम्हाला काय आहे ते. पण इथे तुम्हाला इन्कम जे आहे, इथे तुम्हाला रिपोर्ट सगळे भेटतील की तुमचे डायरेक्ट मध्ये ऍक्टिव्ह किती आहेत. बरोबर ना? हे डायरेक्ट रिसेलर किती आहेत, ऍक्टिव्ह पार्टनर किती आहेत, हा तुम्हाला काउंट वगैरे इथे सगळं दिसेल. कोणाचा किती सेल झालेला आहे, कमिशन किती आहे, हा डॅशबोर्ड आपला कम्प्लीट रेडी आहे. तर हा तुम्हाला कंडिशन कळाली काय आहे ती. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही सिंपल तुम्हाला सांगतो की एक सिंगल प्रोडक्ट पण आपल्याला कसं लाखो रुपये कमवून देईल. आता इथे बघा आपली टीम आहे 3,000 लोकांची. ठीक आहे? 3,000 लोकांच्या टीम मध्ये समजा जर का एखादा असा प्रोडक्ट कंपनीने आणला जो खूप हिट आहे, आता आपण काय करणार आहे, ह्या 3,000 लोकांना असंच सोडणार नाही. त्या प्रोडक्टची लिंक पण देणार, प्रोडक्ट प्रमोट पण करणार, प्रोडक्टच्या इमेजेस पण देणार, प्रोडक्टचं राईटअप पण देणार, सगळं आहे. ह्याला फक्त ना त्याला क्लिक करायचं आणि सेंड करायचं आहे. ह्या 3,000 लोकांनी ॲझ्युम करूया 100 लोकांना तो प्रोडक्टची लिंक पाठवून दिली. समजा एकच प्रोडक्ट आहे तर हे किती जणांपर्यंत पोहोचेल? 3,00,000 लोकांपर्यंत ना हे प्रोडक्टची लिंक पोहोचणार. कळालं? 3,00,000 लोकांमध्ये 10% समजा 30,000 लोकांनी जर का ते प्रोडक्ट विकत घेतला आणि आपला हा जो पर्सन आहे ज्याच्या खाली 3,000ची टीम आहे, त्याने जर का ह्याच्यावरती फक्त 100 रुपयेच कमवले तर हे 30 लाख रुपये कमवून देतो त्याला. म्हणजे एकच प्रोडक्ट ना तुम्हाला 30 लाख कमवून देईल. 10 रुपये जरी असतील ना एका प्रोडक्ट मागे तरी तुम्हाला 3 लाख रुपये कमवून देईल. आणि असे आपण इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे ना दर आठवड्याला लॉन्च करणार आहे. फक्त काय आहे की तुमचा टीम बिल्ड असली पाहिजे आणि त्यांनी ते लिंक फॉरवर्ड केली पाहिजे, बस. तुम्हाला कसलाही त्रास नाही. आता पण तुम्ही जर का बऱ्याच इनोव्हेटिव्ह फक्त 3 दिवसात तुम्हाला दिसेल. पहिल्यांदा तुम्ही लिंक शेअर करायचे ना आपली, ती लिंक शेअर करताना तुम्हाला फक्त तो लिंकच जायची. आता विथ मेसेज तुमची लिंक जाईल. म्हणजे कोणाकडे असेल ना तर त्यांनी मला लिंक पाठवा. जर का तो हे आहे ना ही रेफर लिंक, ही शेअर करा फक्त. आता बघा तुम्हाला फक्त ती लिंक नाही जाणार, तिथे विथ मेसेज ती लिंक जाईल की मी हा बिझनेस रिसेलर हबवरती चालू केलेला आहे, तुम्ही पण करू शकता आणि नो इन्व्हेस्टमेंट, हा असा मेसेज जाईल तुमचा, है ना. स्टार्ट युअर ऑनलाईन बिझनेस टुडे, आय हॅव स्टार्टेड माय ऑनलाईन बिझनेस विथ रिसेलर हब, यू कॅन टू रजिस्टर फॉर फ्री, create your digital store and start earning on every sale. Zero investment, unlimited earning, easy to start. Join now and turn your network into net worth.
आणि रजिस्टर इयर ही तुमची लिंक असणार. म्हणजे तुम्हाला एकाच दिवसामध्ये ना मी तुम्हाला काय आपण इम्प्रूव्हमेंट करतो ना ते दाखवतोय. असे जर का तुम्ही फक्त 10 प्रोडक्ट हिट केले ना पूर्ण वर्षामध्ये, तर तुमचे 3 करोड रुपये होतात. ही तुमचं इन्कम पोटेन्शियल आहे आपल्या कंपनीचं किंवा तुमचं पर्सनली. तर हे नेटवर्क उभं करण्यासाठी काय सांगतोय, हे नेटवर्क उभं करण्यासाठी थोड्या ऑफर द्याव्या लागतात. तर ते आपण ऑफर आता मी तुम्हाला सांगतो आणि मग बाकीचा खूप मोठा आपला प्राईम मेंबरशिप आहे, डिजिटल आहे ते किंवा सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे, डिजिटल फ्रँचायझी आहे. ह्या पार्ट आपण ना थोडा नंतर आपण सेकंड मीटिंगला डिस्कस करूया. फक्त आता ऑफर सांगतो. आपलं आपलं सॉफ्ट लॉन्चिंग आता चालू आहे. ऑफर तुमच्या डॅशबोर्डवरती आम्ही डिस्प्ले केलेली आहे इथे. ऑफर काय प्री लॉन्च तुम्ही 10 लोकांना रेफर करा, फक्त रजिस्टर करा डायरेक्ट, तर तुम्हाला ब्लूटूथ नेकबँड भेटेल. जर का तुमचं सेकंड लेवलला 36 रिसेलर आले तर तुम्हाला स्मार्ट वॉच मिळेल. आणि टोटल टीममध्ये जर का तुमचे 200 रजिस्ट्रेशन आले तर तुम्हाला बॉडीफाय हेल्थ डिव्हाइस भेटेल, ज्याची किंमत आहे 20,500 रुपये. तो बॉडीफाय हेल्थ डिव्हाइस इटसेल्फ इज अ बिझनेस अपॉर्च्युनिटी. ते फक्त एक मशीन तुम्हाला महिन्याला 30,000 रुपये कमवून देईल. बरोबर. म्हणजे काय करायचंय, 10 तारखेपर्यंत डायरेक्ट मध्ये किती रजिस्ट्रेशन करायचे, 10. तर तुम्हाला काय भेटणार आहे, नेकबँड ब्लूटूथ. बरोबर. जर का सेकंड लेवल, ही फर्स्ट लेवल झाली, सेकंड लेवललाच तुमचे 36 लोक पाहिजेत, तर तुम्हाला काय भेटणार, स्मार्ट वॉच. तर इथे तुम्हाला येईल स्मार्ट वॉच. आणि जर का तुमचे टोटल 200 लोक झाली, हे कुठे होते मग तुमच्या एंटायर टीम मध्ये किती लेवलला कुठेही झाले, तरी तुम्हाला इथे 200 लोकांवरती काय भेटणार, बॉडीफायची मशीन मिळणार. त्या बॉडीफायच्या मशीन बद्दल मी डिटेलमध्ये जात नाही, पण तुम्हाला फक्त इथे दाखवते दिसते कशी. आणि ती आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मेडिकल डिपार्टमेंटकडनं ती अप्रूव्ड मशीन आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये थायरॉइड, बरोबर, 20 टाइप्स ऑफ फिजिकल पेन्स ह्याच्यामध्ये निघून जातात. बरोबर. मेंटेन हेल्थ, परत ऍक्टिवेट 7.5 नर्व्स, म्हणजे असे बरेच फायदे आहेत. आणि ती इटसेल्फ तुमच्यासाठी एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असेल, म्हणजे त्याच्या थ्रूच तुम्ही 25-30 हजार रुपये महिन्याला कमवाल. आणि जर का ह्या टोटल ह्याच्यामध्ये जर का 1000 रजिस्ट्रेशन झाले, तर 1000 रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला भेटणार ओरिजिनल गोल्ड अँड डायमंड आयदर पेंडेंट किंवा इयररिंग, हे तुमच्यासाठी गिफ्ट असेल. ह्या कॉन्टेस्टचा पिरियड आहे 1 ते 10, म्हणजे आता 26 तारखेपासूनच चालू झालाय. 10 फेब्रुवारी ह्याचा एंड असेल. फक्त काळजी ही घ्या की त्यांचं अजून आपण 5 दिवस एक्स्ट्रा देणार 15 फेब्रुवारी पर्यंत, ज्याच्यापर्यंत तुम्हाला यांचं केवायसी कंप्लीट करायचं आहे. केवायसी म्हणजे त्यांचा नाव, नंबर, ऍड्रेस आणि पॅन कार्ड, आधार कार्ड ह्याच्यामध्ये एंट्री करून केवायसी अप्रूव्ह करून घ्यायचे. त्यासाठी तुमच्याकडे 5 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत. आणि आपल्याला हे सगळे गिफ्ट भेटणार 19 फेब्रुवारीला आपल्या लॉन्चिंगमध्ये. क्लिअर झालं. आता अजून, आता हे सगळे रजिस्ट्रेशन तर करतील, पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो परचेस का करेल, म्हणजे परचेस करण्यासाठी पण आपण ना एक ऑफर लावलेली. आता पकडा की हा ए पर्सन आहे, ह्याने बी पर्सनला रजिस्टर केला. बरोबर. आता समजा हे विनोद मडवी आहे आणि इथे प्रकाश राठोड आहे. विनोद मडवीने जसं प्रकाश राठोडला रजिस्टर करणार, प्रकाश राठोड जसा रजिस्टर करणार ना, त्याच्या अकाउंटमध्ये आपण 100 पॉईंट्स टाकून देणार. कोणाच्या ह्याच्यामध्ये, प्रकाश राठोडच्या. आणि विनोद मडवीच्या अकाउंटमध्ये आपण 50 पॉईंट टाकून देणार. कळालं. हे 100 पॉईंट म्हणजे 1 पॉईंट इक्वल टू 1 रुपी आहे. काय, 1 पॉईंट इक्वल टू 1 रुपये, हे तो पर्चेसिंग मध्ये सगळे पैसे यूज करू शकतो. आणि
विनोद मडवीच्या अकाउंटमध्ये किती आले? 50 पॉईंट. आता विनोद मडवी काय करेल, एकाला रेफर केले किती येतात? 50. मग तुम्ही इथे 10 लोकांना केले तर किती आले? 500. तुम्ही जर का 50 लोकांना रजिस्टर केला तर किती आले? 2500. तुम्ही किती लोकांना रजिस्टर करा, जो डायरेक्ट येईल ना त्याचे 50 पॉईंट तुमच्या विनोद मडवीच्या अकाउंटमध्ये क्रिएट होणार. हा आपला रेफरल स्कीम लॉन्च केली आहे, आज लाईव्ह केली आम्ही दुपारी बसून. म्हणजे एवढं स्पीडने आपण टेक्नॉलॉजी वाढवतोय आणि ते तुम्हाला डॅशबोर्डवर दिसायला पण लागलं असेल. तुम्हाला बघायचंय कुठे ते पण सांगतो. हे फक्त लक्षात घ्या, असं काही आलं ना राईट साईडला तुमचं लॉग इन असेल ना, डॅशबोर्ड म्हणून एक आयकॉन दिसणार, याला क्लिक करायचं, आपण डायरेक्ट डॅशबोर्डवर जातो. आता इथे रेफर अँड अर्नचा ऑप्शन आहे, ह्या रेफर अँड अर्न मध्ये जा आणि इथे अर्निंग रिपोर्ट मध्ये जा. इथे जेवढ्यांना तुम्ही रजिस्टर केलंय ना त्या सगळ्यांचे 50 पॉईंट येत आहेत आणि तुमचे स्वतःचे 100 पॉईंट, कारण तुम्ही रजिस्टर केलं तुम्हाला 100 पॉईंट आलेले आहेत. कळालं? तर हा आता असा एकही पॉईंट आपण सोडलेला नाही की ज्याच्यामुळे आपला बिझनेस किंवा रजिस्ट्रेशन थांबू शकतं. आणि हा सगळा बाकीचा डॅशबोर्ड आपण नंतर डिस्कस करू. तर बराच वेळ घेतला मी तुमचा. तर आता कोणाला काही क्वेश्चन्स असतील ना क्लॅरिटीसाठी तर ते मला विचारा.